या पोलीस दलातल्या चांगुलपणाचा आपल्याला चांगला वापर करता येऊ शकतो. पंतप्रधानांचा राजीनामा मागितला पाहिजे असं आंदोलन मुलांनी आता सुरू केलेलं आहे. हे आंदोलन आता काही केवळ सोनम वांगचुक यांचं राहिलं नाही. इतके वर्ष आपण सहन केलं, आता चालणार नाही असं मुलं म्हणत असतील तर आता सत्तांतर झालं पाहिजे. जे जे पोलीस न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सुद्धा आमची नजर आहे. सध्या देशभर चर्चा सुरू आहे ते कॉकरोच जनता पार्टीचं जे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना लाठीचार्ज झाला, त्याचबरोबर अश्रुधूर जे आहे ते सोडण्यात आले. आज अभिजित दिपकेंनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि आज पुण्यामध्ये देखील तसंच आंदोलन मोर्चा जे आहे ते होणार आहे. यामध्ये असंख्य विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत. सर, जंतर मंतरवर जे काही आंदोलनादरम्यान लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचे फवारे सोडण्यात आले, याकडे सगळ्याकडे कसं बघता? हिंसेचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्या हिंसेला कधी कायदेशीरता देता येऊ शकत नाही. म्हणजे ते टिअर गॅस फोडणे असेल, मुलांवर लाठीचार्ज करणे असेल किंवा पाण्याचे फवारे मारणे असेल, हे हिंसेचेच प्रकार आहे. हिंसा करण्याचा कोणताही अधिकार पोलिसांना नाही. जे आंदोलन चुकीच्या पद्धतीने करत असतील त्यांच्यावर जरूर कारवाई केली पाहिजे. आपण कायद्याचा वापरच नाही करायचा आणि बेकायदेशीरता राबवायची असं काही म्हणत नाही आहे. पण पोलिसांनी बेकायदेशीरता राबवण्याचं ठरवलं असेल, पोलिसांना जर राजकीय दबावाखाली राजकीय लोकांच्या सोयीचं काही वागावं लागत असेल तर तशा पोलिसांची अरेरावी आम्ही मान्य करत नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी अनेक जण चांगले आहेत, पोलीस विभागामध्ये खूप जण चांगले आहेत. माझं त्या सगळ्यांना आव्हान आहे की तुमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जर तुम्हाला बेकायदेशीर काम करायला सांगत असतील तर त्याची तक्रार आमच्याकडे करा. आम्ही त्या पोलिसांकडे पाहून घेऊ. कारण की आपल्याला पोलीस व्यवस्थापन सुद्धा आता स्वच्छ करायचं आहे. अनेक म्हणजे 80 ते 85% पोलीस अधिकारी चांगलेच आहेत असं माझं म्हणणं आहे. या पोलीस दलातल्या चांगुलपणाचा आपल्याला चांगला वापर करता येऊ शकतो समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी. परंतु जे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी वागत आहेत महाराष्ट्रामध्ये की संपूर्ण पोलीस दलाचा गैरवापर राजकीय कारणासाठी, राजकीय हेतुप्रेरित ते करत आहेत, त्याला आमचा विरोध आहे. नक्कीच. मात्र ज्यावेळेस पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर, आंदोलकांवर जेव्हा लाठीचार्ज करण्यात आला, त्यावेळेस अनेक पोलिसांची नेमप्लेट सुद्धा नव्हती आणि यालाच विद्यार्थ्यांनी ॲक्शनला रिॲक्शन देखील दिलेली आहे. ॲक्शनला रिॲक्शन देण्याचं राजकारण किंवा ते तत्त्व मला काही पटत नाही. परंतु एवढं नक्की आहे की पोलिसांनी कायदेशीरता बाळगण्याची प्राथमिक जबाबदारी स्वतःची म्हणून पाळली पाहिजे. कारण की नेमप्लेट असली पाहिजे, तुमची ओळख तुम्ही सांगितली पाहिजे, तुम्ही पोलीस आहे म्हणून ओळखू आलं पाहिजे. हे तर कायद्यातले नियमच आहे. मग तशा पद्धतीने तुम्ही वागणार नसाल आणि साध्या वेशातले पोलीस म्हणून काही राजकीय पक्षातले गुंड लोक घेऊन त्यांना हेल्मेट पोलिसांचे देऊन लाठीचार्ज करायला लावलं जात असेल तर ते पोलिसांचं किंवा पोलीस व्यवस्थापनाचं गुन्हेगारीकरण आहे. आणि तसं क्रिमिनलायझेशन हे पोलीस व्यवस्थापनाचं पोलिसांनी होऊ देऊ नये, ही जबाबदारी पोलिसांवर आहे. हा सगळा जो काही प्रकार घडला त्या संदर्भात न्यायालयामध्ये जाणार आहात का? आणि या एक कायदेशीर कसं सांगता येईल? पण सध्या न्यायालयामध्ये जाण्यासाठी खूप मर्यादा आहेत. न्यायनिष्ठ, प्रामाणिक आणि तटस्थ अशा न्यायाधीशांची न्यायव्यवस्थेला गरज आहे. अनेक जण चांगले न्यायाधीश आहेत न्यायव्यवस्थेमध्ये, परंतु बरेचदा दुर्दैवाने अशा केसेस ज्या न्यायाधीशांसमोर जातात ते इतर काही आपल्या मनामध्ये आशा आकांक्षा बाळगून असतात. त्यामुळे ते न्यायनिष्ठपणे वागू शकत नाही असा अनुभव भारतभर अनेकांना आलेला आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये जाण्याचा हा मार्ग शेवटचा पर्याय म्हणून वापरला पाहिजे, लास्ट रिकोर्स म्हणून वापरला पाहिजे असं आम्हाला वाटतं. काल मोदींनी एक व्हिडिओ केला आणि त्यामध्ये ते म्हणाले आहेत की कोण याच्यामध्ये जर दोषी असेल त्याला सोडणार नाही, कारवाई होईल. मग असं मोदी एकीकडे सांगतात आणि अजूनही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यामुळेच हे जे आंदोलन आहे ते दिवसेंदिवस चिघळत चालले. नीट परीक्षा घेण्याचं कंत्राट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेलं आहे ते कोण आहेत लोक? कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? कोणत्या धर्मांध संघटनेशी संबंधित आहेत? त्याची काय माहिती मोदींना नाही का? त्यांनीच नेमलेले आहेत ते लोक. स्वतः मोदी आणि शहा आणि सगळी यंत्रणा ही सगळी जबाबदार आहे या सगळ्या पेपर फुटीला, पेपर चोरीला, परीक्षा चोरीला. त्यामुळे त्यांना जर खरोखर वाईट वाटत असेल तर त्यांनी स्वतःचा राजीनामा द्यावा आणि या देशातल्या नागरिकांना खुश करावं. कारण की आता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन होणार नाही, पंतप्रधानांचा राजीनामा मागितला पाहिजे असं आंदोलन मुलांनी आता सुरू केलेलं आहे. हे आंदोलन आता काही केवळ सोनम वांगचुक यांचं राहिलं नाही, हे आंदोलन अभिजित दिपके यांचं राहिलं नाही, हे मुलांचं स्वतःचं आता आंदोलन झालेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कोणी असतील, संघाचे कोणी असतील किंवा ते काय त्यांच्या संघटना असतात
ते वेगळ्या संघटना विद्यार्थ्यांच्या असतात. सगळेच जण शाळा कॉलेजमध्ये शिकतात ना, याच व्यवस्थेमध्ये शिकतात ना. मग व्यवस्थेमधल्या उणिवा तुम्हाला काढता येत नसतील तर मग तुम्ही केवळ राजकीय बनून राहिलेले जे लोक आहेत ते आम्हाला नको आहेत ना आता. ते कोणत्याही राजकीय पक्षातले असो. त्यामुळे याच्यानंतर हे सरकार जाईल, दुसरं सरकार येईल, ते जर असे वागले तेव्हा पण आंदोलन होईल. प्रश्न हा अकाउंटेबिलिटीचा आहे, की तुम्ही जर उत्तरदायित्व काहीच ठेवत नसाल, की तुम्ही केलेल्या कृतीबद्दल तुम्हाला काहीच वाटत नसेल आणि एवढा निर्लज्जपणा, निर्धारलेपणा तुम्हाला आला असेल तर ते चुकीचं आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं आहे. असंख्य विद्यार्थी खरं तर या जंतर मंतरवरती आंदोलनासाठी आहेत आणि एकीकडे सोनम वांगचुक उपोषण सोडतात, मात्र ते म्हणतात की आंदोलन सुरू राहणार आहे. हे योग्य आहे का? आता कसं आहे, की सोनम वांगचुक यांना हे मान्य करायलाच पाहिजे, की आंदोलन हे सुरू राहणार आहे. कारण विद्यार्थी काय हे आंदोलन आता थांबवत नाहीत. अ, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्यावर सुद्धा हे आंदोलन थांबेल की नाही अशी आता आपल्याला शंका यायला लागेल. अशा पद्धतीने आंदोलन पेटलेलं आहे. कारण की मुलं पाहतात तो सगळे लीडर वगैरे. त्यांनी एखादा लंडनचा पंतप्रधान पाहिलेला आहे जो सायकलने जाणार आहे, फ्रान्सचा पाहिलेला आहे, कॅनडाचा पाहिलेला आहे. आता एकाच वेळेस सगळीकडे टुकार आणि सुमार दर्जाचे लोक जर नेते झाले आहेत तर मुलांना नाही आवडत आहे ते. आमच्या देशाचा अपमान होतो त्यांच्या वागणुकीतून. म्हणजे मेलोडी म्हणून हॅ करून हसतो काय, हा पंतप्रधान आहे का हा माणूस? अशा पद्धतीचा माणूस पंतप्रधान असतो? इतके वर्ष आपण सहन केलं, आता चालणार नाही असं मुलं म्हणत असतील तर आता सत्तांतर झालं पाहिजे. आणि सत्तांतर हा काही शेवटचा मार्ग नसतो हे सुद्धा मला माहिती आहे. पण हा एक प्राथमिक उपचार असतो, की काही लोक जातील, दुसरे लोक येतील, पुन्हा मग इकडचे लोक तिकडे उड्या मारतील. नाहीतरी आता भाजप हा काँग्रेस युक्त झालेला आहे, सगळे काँग्रेसचे लोक भाजपमध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेस मुक्त तशा पद्धतीने झालं असेल तर त्यांचं समाधान झालं असेल तर आता सोडा खुर्ची आणि दुसऱ्यांना येऊ द्या. हा जो मुलांचा म्हणण्याचा अर्थ आहे तो समजून घेतला पाहिजे. असंच आंदोलन इंदिरा गांधी पंतप्रधान असताना जयप्रकाश नारायण यांनी केलं होतं आणि तेव्हा सुद्धा हीच घोषणा देण्यात आली होती. विद्यार्थीच आंदोलन होतं आणि तेव्हा ही घोषणाच होती की खुर्ची खाली करो की अभी जनता आ रही है. त्यामुळे ही जनता आहे, जेनझी पॉप्युलेशन जे आहे ती नवीन जनता आहे, नवीन प्रकारे विचार करणारी ही जनता आहे. लोकशाहीवर प्रेम असणारे हे मुलं आहेत. त्यांची अभिव्यक्ती खूप वेगळी आहे, त्यांचं सांगण्याचा प्रकार आणि पद्धती खूप वेगळी आहे. नरेंद्र मोदी असो किंवा कोणी असो ते कोणालाच सोडत नाहीत आणि 4-4 ओळीमध्येच अशा पद्धतीने ते शाब्दिक फटकारे मारतात की माणूस बेशुद्ध पडून जाईल. अशा पद्धतीने त्यांचं सांगण्याची पद्धत आहे. ती तुम्हाला समजत असेल तर तुम्ही समजून घ्या, नाही तर चिकटून राहा खुर्चीला. येतील तिथे मुलं आणि तुम्हाला खाली काढतील. तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये कायदेशीर पोलिसांना खडे बोल सुनावलेले की पोलिसांनी काय करू नये आणि काय करावं. मग तुम्हाला असं काही वाटतंय का, अशी काही माहिती आहे का की आजच्या पुण्याच्या आंदोलनामध्ये सुद्धा दिल्लीसारखा काहीसा प्रकार घडून येऊ शकतो? नाही, आम्हाला इथल्या पोलीस कमिशनरचा जो अनुभव आलेला आहे तो चांगला नाही. ते कायदा आणि सुव्यवस्था राजकीय हेतू प्रेरित पद्धतीने बाळगतात. तटस्थपणा पुण्याच्या पोलीस कमिशनरमध्ये नाही, तसं इतर पण महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमधल्या पोलीस कमिशनरमध्ये ती तटस्थता राहिली नाही, प्रामाणिकता राहिली नाही. ते राजकीय पक्षाशी मांडलिकत्व स्वीकारलेले पोलीस अधिकारी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या स्वभावानुसार ते असं काहीतरी हिंसक वागण्याची शक्यता असेल. तर म्हणून माझं पोलीस अधिकाऱ्यांना, बाकी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी काही पण चुकीची ऑर्डर दिली तर ती फॉलो करायची अशी जबाबदारी तुमची नाही. बेकायदेशीर ऑर्डरला नाही म्हणायला शिकलेले पोलीस अधिकारी आपल्याला पाहिजे आहेत आणि तशा पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही संरक्षण करू, आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू, विद्यार्थी त्यांच्यासोबत उभं राहतील. पण कोणत्याही पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने आपल्या ताकदीचा, आपल्या वर्दीचा वापर करून जर मुलांवर ओरखडा जरी पाडला तरी आता आम्ही ऐकून घेणार नाही. जर असं काही घडलंच दिल्लीसारखं पुण्यामध्ये तर कायदेशीररित्या कसं करणार मग? त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी करण्यात येतील. म्हणजे मला सगळ्या आंदोलनकर्त्या मुलांना सांगायचं आहे की तुम्हाला जर वाटलं की कोणीतरी 16 वर्षाच्या आतील आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे, चाइल्ड राईट्स कमिशनकडे तक्रार करा. कोणी जर मुलगी आहे तिच्यावर पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर केलेला आहे, तिच्या शारीरिक स्पर्श करून तिची विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ती लगेच महिला आयोगाकडे तक्रार करा. जर त्यांनी एकूणच आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं असेल तर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करा. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की आपण तक्रार केल्यामुळे गुन्हेगार ठरत नाही, तर गुन्हेगारांना चांगुलपणाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न म्हणून आपण ते करत असतो. जे 85% चांगले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत
त्यांच्यासोबत आपल्याला राहायचं आहे. जे वाईट चेहऱ्याचे म्हणजे वाईट वागणुकीचे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं आहे. हे सुद्धा आंदोलनकर्त्यांनी ठरवलं पाहिजे. शांतता कुठेही ढळू द्यायची नाही. कायद्याच्याच मार्गाने आंदोलन झालं पाहिजे. पण हे सांगत असताना शांततामय मार्गाने कोणी चाललंय की नाही हे ठरवण्याचा अधिकार पोलिसांना नाही. ते केवळ पोलीस आहेत. त्यांनी न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करू नये. जे पोलीस न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सुद्धा आमची नजर आहे. आजच्या पुण्यातील आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार? मी नक्की सहभागी होणार आहे आणि त्या मुलांना आम्ही कायदेशीर सगळा सपोर्ट दिलेला आहे. आमची वकिलांची टीम त्यांच्यावर जर आंदोलनकर्त्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही नक्कीच त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारू. तर नक्कीच आपण पाहिलेलं आहे की असीम सरोदे यांनी असं सांगितलंय की अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचंच हे आंदोलन राहिलं नाही, ते हे आंदोलन विद्यार्थ्यांनी हातात घेतलेलं आहे, असं माहिती जी आहे ती असीम सरोदे यांनी दिलेली आहे. प्रियांका परदेशी, story.com पुणे.